गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि पालक. आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन व सुंदर गणिताची कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. ती गणिताची कन्सेप्ट म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या ह्या इयत्ता 5वी पासून तर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच शालेय परीक्षांतर्गत जसं नवोदय विद्यालय असेल, स्कॉलरशिप असेल, NMS असेल, या वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षांसाठी सुद्धा हा टॉपिक विचारला जातो. तसंच पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, तलाठी असेल किंवा इतर कोणत्याही SSC स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. मग आता विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी आपण थोडं बेसिक समजून घेऊ. विभाज्यतेच्या म्हणजे विभाज्य म्हणजे काय की ज्या संख्येला भाग जातो, ज्या संख्येने ज्या संख्येला भाग जातो म्हणजे त्या संख्येचं विभाजन होतं, त्याला विभाज्य म्हणतात. मग कसोट्या म्हणजे काय की गणितामध्ये अशा कोणत्या संख्या आहेत, गणितामध्ये अशा कोणत्या संख्या आहेत की त्या संख्यांनी त्या दिलेल्या उदाहरणांना भाग जातो, त्या संख्यांना त्या संख्येच्या कसोट्या असे म्हणतात. आता बघा, 2 ची कसोटी पहिली कसोटी आहे. 2 ची कसोटी. आता 2 ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 3 सॉरी 0, 2, 4, 6 आणि 8 म्हणजे ज्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्यांपैकी कोणतीही एक संख्या असेल तर त्या संख्येला जर 2 ने भाग जात असेल तर ती 2 ची कसोटी आहे. मग कसं, आता बघा तुम्हाला एक उदाहरणावरून सांगतो की 14 ही संख्या आहे. बघा 14, त्याच्यानंतर 708, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 62 आणि त्याच्यानंतर 970. लक्षात घ्या बरं का, मी आपल्याला 2 ची कसोटी एक्सप्लेन करत आहे की जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थान कुणाला म्हणावं, या ठिकाणी 0 हा एकक स्थान आहे, इथं 2 एकक स्थान आहे, 4 एकक स्थान आहे, 8 एकक स्थान आहे आणि 4 एकक स्थान आहे. मग एकक स्थानी संख्येच्या जर 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणतीही संख्या असेल बरं का एकक स्थानी, तर त्याला 2 ने भाग जातो. मग बघा इथं एकक स्थानी 4 आहे, इथं एकक स्थानी 8 आहे, इथं एकक स्थानी 4 आहे, पुन्हा इथं एकक स्थानी 2 आहे आणि इथं एकक स्थानी 0 आहे. मग आता या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो का आपण बघू बरं. आता बघा, बेक बे बे साती 14, त्याच्यानंतर बेक बे बे त्रिक 6, एक उरला 10 झाली, बे पंचे 10 आणि बे चोक 8. त्याच्यानंतर बघा 2 2 ने भाग देऊ, बेक बे बे दुन 4. त्याच्यानंतर बघा बेक बे बे त्रिक 6, बेक बे. त्याच्यानंतर बघा बेक बे बे चोक 8, एक उरला, बे 8 16, पुन्हा एक उरला 10 झाली संख्या, बे पंचे 10. म्हणजे या 14, 708, 24, 62 आणि 970 या संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजे ही 2 ची कसोटी आहे. पण एकक स्थानी कोणती संख्या असली पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणतीही. आता बघा 3 ची कसोटी बरं का. आता 3 ची कसोटी. आता 3 ची कसोटी म्हणजे काय, उदाहरणामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या असतील, 3 ची कसोटी म्हणजे काय, उदाहरणामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या असतील त्या सर्व संख्यांची बेरीज करावी आणि त्या सर्व संख्यांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती 3 ची कसोटी आहे. कसं बघू, आता 342 आणि दुसरं उदाहरण आहे 9321. आता 342 म्हणजे मी काय म्हटलं की दिलेल्या संख्यांची बेरीज करणे. मग 342 याची फोड कशी करायची, 3 अधिक 4 अधिक 2 बरोबर. मग 3 आणि 4 किती झाले, 7, 7 आणि 2 किती झाले, 9. मग 9 ला 3 ने भाग जातो का बघू 3 3 त्रिक 9. आता बघा या संख्यांची आपण बेरीज करू. 9 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, 9 आणि 3 किती झाले, 12, 12 आणि 2 किती झाले, 14, 14 आणि किती झाले, 15. मग 15 भागीला 3, 3 आहे 3, 3 5 15. म्हणजे सांगण्याचा अर्थ असं काय आहे की 3 ची कसोटी म्हणजे काय,
की ज्या संख्या दिलेल्या असतील त्या सर्व संख्यांची बेरीज करून त्या संख्येला त्या संख्येने भागणे आणि त्या संख्येने जर भाग जात असेल तर ती 3 ची कसोटी आहे। तर मला असं वाटतं की आपल्याला 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी लक्षात आली असेल। आता त्याच्यानंतर मी तुम्हाला 4 ची कसोटी शिकवतो आणि हे उदाहरणे का घेत आहे कारण की या उदाहरणांच्या मदतीने आपल्याला खरोखर त्या संख्येने भाग जातो की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे। आता 4 ची कसोटी काय लक्षात घ्या बरं का। 4 ची कसोटी काय आहे, 4 ची कसोटी काय आहे हा की दिलेल्या संख्येमध्ये लक्षात घ्या, दिलेल्या संख्येमध्ये दशक, दिलेल्या संख्येमध्ये दशक व एकक, दिलेल्या संख्येमध्ये दशक व एकक स्थानच्या अंकाला, दिलेल्या संख्येमध्ये दशक व एकक स्थानाच्या अंकाला जर 2 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। सॉरी 4 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। कसं बघा, आता एक उदाहरण घेऊ, 3784। मग आता 3784 या संख्येमध्ये एकक स्थान कोणतं आहे 4 आणि दशक स्थान कोणतं आहे 8। मग फक्त या 84 संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 4 ने जर भाग गेला तर ती 4 ची कसोटी। कसं बघा, 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4। मग जर या 4 ने फक्त 84 ला भाग जाऊ शकतो म्हणजे दशक आणि एकक स्थानच्या अंकाला, तर 3784 ला 4 ने भाग जातो म्हणजे ती 4 ची कसोटी आहे। अजून एक उदाहरण बघू बघा, 536। मग 536 मध्ये एकक काय आहे 6 आणि दशक काय आहे 3। मग या 36 ला जर 4 ने भाग जात असेल तर या 536 ला 4 ने भाग गेला असं गृहीत होतं। मग 4 1 4, 4 9 36, राईट। म्हणजे दशक व एकक स्थानच्या अंकाला, दशक व एकक स्थानच्या अंकाला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ती 4 ची कसोटी आहे। तर आपल्याला लक्षात आलं असेल। आता 5 ची कसोटी बघा, 5 ची कसोटी, या कसोट्यांना इंग्रजीमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतात। काय म्हणतात, डिव्हिजिबिलिटी, डिव्हिजिबिलिटी काय म्हणतात टेस्ट म्हणतात इंग्लिश मध्ये बरं का, डिव्हिजिबिलिटी टेस्ट। आता 5 ची कसोटी काय बघा, दिलेल्या संख्येमध्ये जर 0 काय म्हणतोय मी, दिलेल्या संख्येमध्ये 0 व 5 असेल, 0 किंवा 5 लक्षात घ्या, दिलेल्या संख्येमध्ये 0 किंवा 5 असेल तर ती 5 ची कसोटी म्हणजे त्या संख्येला 5 ने भाग जातो। कसं बघा तुम्हाला सांगतो, 895। आता या संख्येला एकक स्थानी काय आहे 5, एक तर 5 असेल एक तर 0 असेल। मग या संख्येला जर 5 ने भाग जात असेल तर ही 5 ची कसोटी देऊन बघू बघा, 5 1 5, 3 उरले 39 संख्या झाली बरोबर। 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 7 35, 2 उरले आणि 5 5 25 बरोबर की नाही। भागाकार शिकलो आपण। दुसरं एक उदाहरण घेऊ आपण 5 च्या कसोटीचं, 125 बघा, 125 भागिले 5। आता 5 1 5, 5 2 10, 2 उरले 5 5 25। म्हणजे मला काय म्हणायचे आहे की ज्या अजून एक 0 चे उदाहरण घेऊ वाटले आपण, एक 0 चे उदाहरण घेऊ म्हणजे त्याच्यावर आपल्याला कळेल। 790। आता 790 ला 5 ने भाग जातो का बघू आपण, 5 1 5, 2 उरले 5 5 25, 4 उरले 5 8 40। म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा 5 असेल आणि त्या संपूर्ण संख्येला जर 5 ने भाग जात असेल तर ती 5 ची कसोटी आहे। तर तुम्हाला समजलं असेल की 4 ची कसोटी कसं लक्षात ठेवायची, 5 ची कसोटी कशी लक्षात ठेवायची आणि प्रत्यक्षात आपण उदाहरणांना भाग देऊन बघतोय आणि त्या उदाहरणांना जर त्या संख्येचा भाग जात असेल तर ती संख्या त्या संख्येची काय असते कसोटी असते। येते लक्षात, बघू आपण आता पुढचे उदाहरण। हे तुम्हाला शालेय परीक्षेत तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व परीक्षांना काय येणार आहे कामात येणार आहे। विद्यार्थी मित्र, आपल्याजवळ नॉलेज असलं पाहिजे। काय असलं पाहिजे आपल्याजवळ नॉलेज, आणि नॉलेज जर असलं ना तर आपल्याला कुठेही काहीही करता येतं। नॉलेज असलं पाहिजे हा। मग ते नॉलेज करण्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात। काय करावं लागतात, पुस्तकं वाचावी लागतात, अभ्यास करावा लागतो। या जगात परिपूर्ण
कुणीच नाहीये, पण अभ्यास केला तर सगळं काही शक्य आहे बरं का. नुसतं उड्या हाणून उपयोग नाही. आता बघा 6ची कसोटी काय करायचं, 6ची कसोटी. आता 6ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो, लक्षात घ्या बरं का, ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6ची कसोटी म्हणतात. मग बघू आपण कसं उदाहरण बघा. 8226 अगोदर 2 ने भाग देऊन बघू या संख्येला. हा 2 किंवा 3 ने भाग जातो असं म्हटलंय ना, मग 2 ने भाग देऊ. बेक बे बे बेचोक 8 बेक बे बेक बे बेत्रिक 6. मग 8226 ला 2 ने भाग जातो म्हणजे ही 6ची कसोटी आहे, बरोबर आहे की नाही. पण 8226 याच संख्येला 3 ने भाग जातो का बघू आपण. कितीने भाग जातो, 3 ने. बघा 3 1 3 3 2 6 2 उरले, 3 7 18 4 उरले. हा बरोबर आहे की नाही. 3 7 18 4 उरले, मग संख्या किती झाली, 3 9 27. तर एक मिनिट, 3 1 3 3 2 6 बरोबर. एक उरला, 3 चौक 12 सॉरी 3 चौक 12 बरोबर. त्याच्यानंतर 3 1 3 3 2 7 3 1 9 3 चौक 12 3 9 15 3 7 18 3 7 21 3 8 24 3 8 24. पुढे पॉइंट वगैरे जे काही आहे ना, म्हणजे ज्या संख्येला प्रत्यक्षात 2 आणि 3 ने भाग जातो तर त्या संख्येला 6ची कसोटी असे म्हणतात. आता बघा 8ची कसोटी काय म्हणते. 8ची कसोटी, 8ची कसोटी. आता 8ची कसोटी काय बघा. समजा दिलेल्या संख्येमध्ये शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल, 8 ने भाग जात असेल म्हणजे दिलेल्या कितीही संख्या असू द्या, पण 8ची कसोटी म्हणजे काय की दिलेल्या उदाहरणामध्ये शेवटच्या 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर ती कशाची कसोटी आहे, 8ची कसोटी आहे. बघू आपण उदाहरण बघू. 56864 बरोबर. या संख्येला, या संख्येच्या शेवटी किती संख्या आहे तो, 8 6 आणि 4. किंवा शेवटचे 3 अंक म्हणण्यापेक्षा तुम्ही काय म्हणू शकता, एकक दशक आणि शतक पण म्हणू शकता. मग शेवटचे 3 संख्या मिळून कोणती संख्या तयार झाली, 864. मग या 864 ला जर 8 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो असं विचारते बघा. 8 1 8 आणि 8 8 64 म्हणजे 18 उत्तर आलं की नाही. अजून एक उदाहरण बघू आपण. 24976 बरोबर. मग 24976 या संख्येमध्ये शेवटचे 3 अंक कोणते आहेत, 976. मग 976 ला 8 ने भाग देऊ बरोबर. हे बघा 8 1 8 एक उरला, 8 2 16 पुन्हा एक उरला, 8 2 16 म्हणजे 122. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये शेवटचे 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर ती 8ची कसोटी आहे. त्याच्यानंतर उर्वरित कसोटी आपण बघू. याच्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात बरोबर. तुम्ही ते सेव्ह करू शकतात, पुन्हा पुन्हा बघू शकतात आणि या संबंधित तुमच्या मनाची इतर काही उदाहरणे सोडवू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. कारण की म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने माणूस काय होतो, परफेक्ट होतो ना. आपल्याला काय करावं लागतो, त्यासाठी सराव करावा लागतो. काय करावा लागतो, सराव. आता 9ची कसोटी बघा. आता कोणती कसोटी, 9ची कसोटी. आता 9ची कसोटी काय म्हणते बघा. जसं 3ची कसोटी होती की नाही, म्हणजे 9ची कसोटी म्हणजे काय, दिलेल्या संख्यांची बेरीज करून, दिलेल्या संख्यांची बेरीज करून त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर ती 9ची कसोटी आहे. मग जातो का भाग, बघू आपण 9ची कसोटी बघा. 68445. आता या सर्व संख्यांची काय करू आपण, बेरीज बघा. 6 + 8 + 4 + 4 + 5. मग 6 आणि 8 किती झाले, 6 आणि 8 किती, 14. 14 आणि 4 18. 18 आणि 4 22. 22 आणि 5 29 बरोबर आहे ना. 22 आणि 5 29 ना, का 27. 27. मग बघा 27 ला 9 ने भाग जातो का, बघा ना. 9 1 9 9 3 27.
म्हणजे दिलेल्या संख्यांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर ती 9 ची कसोटी किंवा 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. बरोबर आहे की नाही? राईट. हा, तर आता बघू अजून आपण 10 ची कसोटी. 10 ची कसोटी काय म्हणते बघा. 10 ची कसोटी म्हणजे डिव्हिजिबिलिटी ऑफ 10 असं त्याचा अर्थ होतो बरं का इंग्लिश मध्ये. 10 ची कसोटी. मग 10 ची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी, लक्षात घ्या, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, काय असेल? 0 म्हणजे शून्य. शून्य म्हणजे शून्य. शून्याला काही किंमत नसते, पण शून्याच्या अगोदर किती आकडे लिहिले तर शून्याला किंमत येत असते. म्हणून शून्याला कमी समजू नये, त्याला हलक्यात घेऊ नये. फक्त तुम्ही शून्य लिहिला तर त्याला काही किंमत आहे का? नाही. पण ते शून्याच्या अगोदर जर 10 लिहिला तर 100 झालं की नाही? मग शून्याला पण व्हॅल्यू आहे बॉस. शून्याला सुद्धा व्हॅल्यू है ना. उनको हल्के में मत लेना. जिंदगी में कोई भी काम आ सकता है. तो देखो हम देखते हैं ना क्या होता है जिंदगी में. 11,560. मग मला सांगा या 11,560 मध्ये शेवटी काय हो? शून्य. मग शेवटी जर शून्य असेल तर त्या संख्येला कशाने भाग जातो? 10 ने. मग या 10 ने जर तुम्ही याला भाग देऊन पाहिला, बरोबर, तर येईल तुमचं बघा 10 एक 10, 1 उरला. पुन्हा 10 एक 10, 5 उरले म्हणजे बरोबर. पुन्हा 10 पाचा 50, पुन्हा 1 उरला आणि 10 एक 10. तुम्ही चेक करा. राईट. त्याच्यानंतर आपण 12 ची कसोटी बघू. कशाची कसोटी बघू? 12 ची. बघा 12 ची कसोटी काय म्हणते. 12 ची कसोटी. आता 12 च्या कसोटीमध्ये काय आहे लक्षात घ्या. ज्या संख्येला 3 व 4, लक्षात घ्या काय म्हटलं मी, ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो, म्हणजे दिलेल्या संख्येने 3 ने पण भाग जातो आणि दिलेल्या संख्येने 4 ने भी भाग जातो. मग जेव्हा 3 ने पण भाग जाईल किंवा 4 ने पण भाग जाईल तर तेव्हा त्या संख्येला 12 ची कसोटी म्हणतात. कशाची म्हणतात? 12 ची. बघा 13,308. तर याला जर तुम्ही 3 ने भाग दिला तरी जातो आणि याला तुम्ही 4 ने भाग दिला तरी जातो. त्याच्यानंतर बघा 1,284. या संख्येला 3 ने भाग देऊन बघा किंवा 4 ने भाग देऊन बघा. जर 3 ने पण भाग जात असेल आणि 4 ने पण भाग जात असेल 100% ती कशाची कसोटी आहे? 12 ची कसोटी आहे. त्याच्यानंतर 13 ची कसोटी. कशाची कसोटी? 13 ची कसोटी. तसं परीक्षेमध्ये तुम्हाला म्हणजे 1 पासून तर 10 पर्यंतच्या कसोट्या यायलाच पाहिजेत बरं का. आता तुम्हाला 1 पासून तर 10 पर्यंतच्या कसोट्या आल्या म्हणजे मग तुमचं एक बेसिक क्लिअर होऊन जातं किंवा ती संकल्पना तुमची क्लिअर होऊन जाते विद्यार्थी मित्र. आता 13 ची कसोटी बघू आपण. 13 ची कसोटी. मग 13 ची कसोटी काय म्हणते इकडे बघा. 13 ची कसोटी याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 13 म्हणतात इंग्लिश मध्ये बरं का. इंग्लिश मध्ये का बरं सांगतोय? काही मुलं सेमीला आहेत, काही मुलं सीबीएसईला आहेत. मग त्यांना कसोटी वगैरे समजणार नाही. त्यांना काय बोलावं लागतं? इंग्रजीमध्ये सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही? हा. मग 13 ची कसोटी. मग 13 ची कसोटी काय आहे की कोणत्याही संख्येतील शेवटचे 3 अंक व सुरुवातीचे उर्वरित अंक मिळून तयार होणाऱ्या संख्ये यांच्यातील फरक 13 ने भाग जातो. बघा आता 45,370 याचे शेवटचे 3 अंक कोणते आहेत? हो, शेवटचे 3 अंक कोणते आहेत? शेवटचे 3 अंक आहेत 370 आणि उर्वरित अंक किती आहेत मग? 45. बरोबर. हे शेवटचे 3 अंक 370 आणि हे उर्वरित. येते लक्षात? तुम्हाला समजावं त्यासाठी लिहितोय. यांच्यातील फरक तर बघा 370 वजा 45 जर केलं तुम्ही किती उरतात? 325. म्हणजे या 325 ला जर 13 ने भाग जात असेल, लक्षात घ्या बरं का, या 325 ला जर 13 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 13 ने भाग जातो असं त्याचा अर्थ आहे. पहिले काय केलं मी पुन्हा एकदा सांगतो. हा, शेवटचे 3 अंक लिहिले. शेवटचे 3 अंक लिहिल्यानंतर उर्वरित संख्या लिहिली आणि त्या शेवटच्या 3 अंकामधून उर्वरित संख्या मायनस केली. मायनस करून जे काही उत्तर आलं त्याला जर 13 ने भाग केला तर संपूर्ण संख्येला 13 ने भाग जातो. म्हणजे त्याला 13 ची कसोटी म्हणतात. कळलं? कळलं. त्याच्यानंतर बघा 14 ची कसोटी. हा,
14ची कसोटी काय म्हणते, म्हणजे ज्या संख्येला 2, लक्षात घ्या, ज्या संख्येला 2 आणि 7 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 आणि 7 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 14 ने भाग जातो. बरोबर आहे की नाही? मग बघा आता 9842 या संख्येला तुम्ही 2 ने भाग देऊन बघा, पुन्हा लिहितो 9842 या संख्येला 7 ने भाग देऊन बघा. मग 9842 ला जर 2 ने भाग जात असेल, लक्षात घ्या बरं का, आणि 9842 ला 7 ने भाग जात असेल तर ती कशाची कसोटी आहे? 14ची कसोटी. कशाची कसोटी ती? 14ची कसोटी. लक्षात घ्या बरं का. तसेच 15ची कसोटी बघा, 15ची कसोटी शेवटची कसोटी. हा, 15ची कसोटी. मग 15ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो, ज्या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो त्या संख्येला 15ची कसोटी म्हणतात. बघा 13,725 या संख्येला 3 ने भाग देऊन बघा, पुन्हा 13,725 या संख्येला 5 ने भाग देऊन बघा. मग जर या संख्येला 3 ने भाग जात असेल आणि 5 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 15 ने सुद्धा भाग जाऊ शकतो. मग तुम्ही म्हणणार ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा विभाज्यतेच्या कसोटी आम्हाला तर समजल्या, पण याचा उपयोग कुठं होणार आहे की जेव्हा भागाकार करतो का आपण, भागाकार म्हणजे काय? डिव्हिजन. बरोबर. तर भागाकार करत असताना नेमकं त्या संख्येला 2 ने भाग जातो का, 3 ने भाग जातो का, 4 ने भाग जातो का? मग फटाफट आपल्याला भागाकार करता येत नाही. मग फटाफट किंवा लवकर भागाकार करता येत नाही. त्यासाठी हे नियम जे तुमच्या लक्षात असले की शेवटी ही संख्या आली म्हणजे या संख्येने भाग जातो, शेवटच्या 2 संख्या आल्या तर त्या 2 संख्येने या संख्येने भाग जातो, शेवटच्या 3 संख्या आल्या तर त्या 3 संख्येला त्या संख्येने भाग जातो. म्हणजे भागाकार करणं फटाफट आपल्याला सोपं होतं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपला टाइम वाचतो. म्हणजे आपल्याला टाइम काय, तिथं घड्याळीवर आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करावी लागते. बरोबर आहे की नाही? मग टाइम वाचावा, वेळ वाचावा आणि आपली ॲक्युरेट उत्तर यावी त्यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट गणितामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.